नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 20 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तित्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 20 सप्टेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर यांचं जे व्यक्तिमत्व असतं हे अतिशय आकर्षक असतं. राहणीमान सुव्यवस्थित, नीटनेटके, टापटीप आणि स्वच्छ असतं. अशाच प्रकारची यांची वाणी सुद्धा असते. यांचे वाणीवर किंवा शब्दावर पकड अतिशय उत्तम असतं. आपला मुद्दा समोरच्याला कसा समजावून सांगायचा, कसा त्याच्याकडून होकार मिळवायचा, या प्रकारची जी डिप्लोमसी असते ही यांच्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारची असते. भावुक असतात, इमोशनल असतात. छोट्या-मोठ्या गोष्टींनी यांचा मूड जाणं हा प्रकार बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. अगदी शब्दांनीही कधी-कधी दुखावले जातात. यावरती थोडं खरं तर काम करणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकलनशक्ती आणि ग्रहणशक्ती अतिशय उत्तम असते. यांच्याकडे बऱ्याच प्रकारचे प्रश्न असतात. चिकित्सक असतात. छोट्या-मोठ्या गोष्टींबद्दलचे प्रश्नचिन्ह यांच्या मनात उभे असतात. जवळ-जवळ सर्वच विषयाचं अतिशय उत्तम ज्ञान त्यांना असतं. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीबरोबर अगदी सहजपणे संवाद साधण्याची कला यांच्याकडे उत्तम अवगत असते. म्हणजेच यांचं राहणीमान, वागणूक आणि बोलणं उत्तम असल्या कारणामुळे समाजामध्ये यांची जी प्रतिमा असते ही उत्तम प्रकारची असते. त्याचप्रमाणे ह्या ज्या व्यक्ती असतात या व्यवहारामध्ये अगदी चोख असतात. व्यवहारी असतात असं म्हणायला काहीही हरकत नाही. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशाप्रकारे मिळवायचे आणि कशाप्रकारे इन्व्हेस्ट करायचे, गुंतवणूक हे यांना लहानपणापासूनच ठाऊक असतं. अर्थात पैशाची किंमत काय आहे हे यांना यांच्या जीवनाच्या अगदी सुरुवातीपासून समजतं. त्यामुळे पैशाच्या संदर्भात अतिशय चिकित्सक असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकलनशक्ती आणि ग्रहणशक्ती अतिशय उत्तम असते. या ज्या व्यक्ती असतात यांना जीवनामध्ये कशाप्रकारे सावरता यायला हवी याबद्दलचं सुद्धा ज्ञान खूपच चांगल्या प्रकारचं असतं. दुनियादारी ज्याला आपण म्हणतो, हा प्रकार या राशीमध्ये किंवा या या जन्मतारखांच्या व्यक्तीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. हा भाग इतर कुठल्याही जन्मतारखेमध्ये सहसा तुम्हास दिसून येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्णय क्षमतेवर थोडंसं काम करणं गरजेचं आहे. यांची निर्णय क्षमता थोडीशी कमी असते. एखाद्या गोष्टीत निर्णय घ्यायचा की नाही घ्यायचा याच द्विधा अवस्थेमध्ये असतात. त्यामुळे कधी-कधी निर्णयाप्रत पोहोचत नाही आणि त्यामुळे बऱ्याच वेळे यांच्या जीवनातून संधी गेलेल्या दिसतात. यावर थोडं काम करणं गरजेचं राहील. कारण मूळतः यांचा असा समज असतो, की कुठलाही निर्णय घ्यायचा तर तो अचूक यायला हवा, 100% यायला हवा. परंतु अज्ञातात काय दडलं आहे हे निर्णयाच्या आधी कधीही समजत नाही. त्याच्यामुळे बिनधास्तपणे निर्णय घ्यायचा आणि त्याची संपूर्ण जबाबदारी घेऊन काम करायचं. हे जर का काम केलं किंवा यावर त्यांनी काम केलं तर नक्कीच आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यासाठी सकारात्मक होऊ शकतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्ती सहसा कुणावर विश्वास ठेवत नाहीत. या या व्यक्ती स्वतःमध्ये बऱ्याच प्रमाणात सिक्रेट्स घेऊन चालतात. दुसऱ्यावरती विश्वास न ठेवल्या गेल्यामुळे बऱ्याच वेळा त्यांचं जे रिलेशनशिप वर असतं त्यावर थोडासा विपरीत परिणाम होतो. कोणतेही नातं जपण्याकरता विश्वास ठेवणं किंवा विश्वास असणं हा भाग अतिशय आवश्यक असतो. जर तुम्ही विश्वास ठेवू शकला तर अर्थातच रिलेशनशिप चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकतं. मात्र यावर सुद्धा काम करणं गरजेचं राहील. याचा परिणाम त्यांना रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये किंवा त्याचा वैवाहिक जीवनावर सुद्धा परिणाम होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिटनेस किंवा शारीरिक तंदुरुस्ती सांभाळणं गरजेचं आहे. या व्यक्ती थोड्याशा नाजूक असतात, डेलिकेट असतात, जास्त श्रम करू शकत नाही. अतिश्रम केल्यामुळे लवकर मलूल होतात. या गोष्टीवर सुद्धा थोडं काम करणं गरजेचं राहील. अर्थात याची संपूर्ण जी ह्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्यांच्या बौद्धिक बाबतीत खूप चांगल्या प्रकारे दिसतात. यांना जवळ सर्व गोष्टींचं अतिशय उत्तम प्रकारचं ज्ञान असतं. बौद्धिक क्षेत्राशी संबंधित कुठल्याही क्षेत्रात या व्यक्ती अतिशय सहजपणे स्वतःचं करिअर करू शकतात. टीचिंग फॅकल्टी असेल, एज्युकेशन असेल, फायनान्स असेल, टूर्स अँड ट्रॅव्हल, टुरिझम या संबंधित सर्व क्षेत्रात या व्यक्ती अतिशय सहजपणे वावरताना दिसतात. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती आणि बोलण्याची जी कला असते ते त्यांना उत्तम प्रकारे अवगत असते. शाळा कॉलेजमधले शिक्षण सुद्धा अगदी सहजपणे पूर्ण करतात. येणारं संपूर्ण वर्ष हे यांच्यासाठी अतिशय शुभप्रदायी असणार आहे. खास करून एप्रिल 2025 पर्यंतचा कालावधी हा त्याच्यासाठी उत्तम असणार आहे. तुमच्या जीवनातले जे महत्त्वपूर्ण अंग आहेत, स्थावरता असेल, विवाह असेल, त्यानंतर संतती सौख्य असेल किंवा शिक्षण असेल, कुठलीही महत्त्वाची जे स्टेज आहे त्या संदर्भातल्या तुमच्या मनात इच्छा आकांक्षा ज्या काही असतील त्या ह्या संपूर्ण कालावधीमध्ये अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसते. तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारे दिसतो. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. मात्र संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असंच असणार आहे.
2-3 गोष्टी त्यावर काम केलं तर अर्थातच या तारखेच्या ज्या व्यक्ती असतील त्या जीवनामध्ये अगदी सहजपणे त्यांना सावरता येताना दिसेल. तर मित्रांनो, हे होतं 20 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं संपूर्ण वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.